हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे। वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो। ज्येष्ठ पक्षातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात। वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात। ही पूजा संपन्न झाल्यानंतर सुवासिनी उपवास सोडतात। या सणाच्या दिवशी महिला साज शृंगार करतात आणि वडाची पूजा करतात। यंदाच्या वटपौर्णिमेला कोणत्या प्रकारच्या साड्या नेसायच्या त्याबद्दल काही टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे। वटपौर्णिमेला नेहमीसारख्या काठपदरी साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही नऊवारी साडी नक्कीच नेसू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नऊवारी साड्या तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकतील। नऊवारी साडीमध्ये देखील असंख्य प्रकार उपलब्ध आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नऊवारी साडी खरेदी करू शकता, तसेच शिवून देखील घेऊ शकता। नऊवारी साडीवरती मराठमोळे दागिने, हातात बांगड्या अवश्य घाला, तसेच साजेसा मेकअप आणि केस सांभाळा अशी हेअरस्टाईल नक्की करा। नऊवारी साड्याप्रमाणेच आजकाल बनारसी सिल्क साड्या ट्रेंडमध्ये आहेत। कोणत्याही लग्न समारंभाला, पूजेला, कार्यक्रमाला किंवा अगदी वटपौर्णिमेला देखील तुम्ही या प्रकारची साडी नेसू शकता। बनारसी सिल्क साडीमध्ये लाल, हिरवा, पिवळा, केशरी आणि गुलाबी हे रंग अधिक उठून दिसतात। या साडीमध्ये तुम्हाला पेस्टल रंगाच्या शेड्स देखील मार्केटमध्ये सहज मिळतील। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनारसी सिल्क साड्या नेसू शकता। त्यावर मिनिमल मेकअप, मोकळे केस आणि गळ्यात चोकर असा लुक तुम्ही नक्कीच करू शकता। केशरी सिल्क साडी देखील हा एक ऑप्शन आहे। केशरी रंगासोबत इतर रंगाचे कॉम्बिनेशन असलेली सिल्क साडी तुम्ही यंदाच्या वटपौर्णिमेला नेसू शकता। या रंगामध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल। या साडीवरती मराठमोळे दागिने किंवा पांढऱ्या खड्यांचे दागिने तुम्ही घालू शकता। असल्या साड्यांवरती मिनिमल मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल करा। या लुकपासून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता। साडीमधला आणखीन एक ट्रेंडिंगमध्ये असणारा ऑप्शन म्हणजे ऑर्गेन्झा सिल्क साडी। या साडीमध्ये देखील तुम्हाला खूप सारे कलर्स बघायला मिळतील, जसे की डार्क शेड्स आहेत, तसेच पेस्टल कलर्सही बघायला मिळतील। या साड्यांवरती देखील तुम्ही कमी ज्वेलरी आणि कमी मेकअपचा वापर करून सुंदर लुक क्रिएट करू शकता। ट्रॅडिशनल दिवशी एक छोटासा मॉडर्न टच हवा असेल तर तुम्ही ऑर्गेन्झा सिल्क साडीचा वापर नक्की करू शकता। तर वटपौर्णिमेला तुम्ही या टिप्स नक्की कन्सिडर करा आणि आय होप तुम्ही या व्हिडिओमधून इन्स्पिरेशन घेतली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।